भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून भोजन देणार, आपल्या लोकांस भेटून भोजन देणार. आज पण तुला तृप्त करणार, आज पण तुला तृप्त करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार, आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार. आज पण तुला बरं करणार, आज पण तुला बरं करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार, आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार. आज पण तुझ्यात क्रिया करणार, आज पण तुझ्यात क्रिया करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. आमच्या प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने आमचा नमस्कार. आज विशेष दिवस आहे, गणतंत्र दिवस म्हणतात, कारण आमच्या देशाला स्वातंत्र्य भेटली ऑगस्ट 15, 1947. पण आपल्या हाताखाली सत्ता आली, त्याला गणतंत्र म्हणतात. म्हणजे आम्ही निवडलेलं आमचे लोक आमच्यावर राज करू लागले. हा मोठा सण आहे. ठीक आहे, एक गीत गाऊया, नंतर आपण देवाच्या वचनात जाऊया. आम्ही आभारी आहे, हालेलुया. आमच्या देशासाठी आभारी आहे, देशाला स्वातंत्र्य भेटले आभारी आहे, देशामध्ये चांगलं राज चालत आहे आभारी आहे. सरळ आभारी मानूया, गाऊया आणि तुमचं गीत लावणार. आम्ही आभारी आहे म्हणून गाऊया. आम्ही आभारी रे, आभारी मानतो ईशुला. आम्ही आभारी रे, आभारी मानतो ईशुला. आम्ही आभारी रे, आभारी मानतो ईशुला. आम्ही आभारी मानतो ईशुला.
आम्ही आभारी मानतो येशूला, आम्ही आभारी रे आभारी मानतो येशूला, आम्ही आभारी रे आभारी मानतो येशूला. गुणाची माफी येशूने दिले, गुणाची माफी येशूने दिले, नव जीवन येशूने दिले, नव जीवन येशूने दिले, आम्ही आभारी रे आभारी मानतो येशूला, आम्ही आभारी रे आभारी मानतो येशूला, आम्ही आभारी मानतो येशूला, आम्ही आभारी मानतो येशूला, आम्ही आभारी रे आभारी मानतो येशूला, आम्ही आभारी रे आभारी मानतो येशूला. खायला पियाला येशूने दिले, खायला पियाला येशूने दिले, राहायला जागा येशूने दिले, राहायला जागा येशूने दिले, आम्ही आभारी रे आभारी मानतो येशूला, आम्ही आभारी रे आभारी मानतो येशूला, आम्ही आभारी मानतो येशूला, आम्ही आभारी मानतो येशूला, आम्ही आभारी रे आभारी मानतो येशूला, आम्ही आभारी रे आभारी मानतो येशूला. हालेलुया. चला आजच्या वचनात जाऊया. एज्रा 9:9 मध्ये, एज्रा 9:9, एज्रा 9:9, आम्ही दास तर आहेत तरी आमच्या दास्यात देवाने आमच्यात त्याग केला नाही, आमच्यात त्याग केला नाही, आम्हाला सोडणार नाही. उलट त्याने पारदेशीय राजाच्या द्वारे आमच्यावर कृपादृष्टी केली आहे, यासाठी की आम्ही नवजीवन पाहून आमच्या देवाचे मंदिर उभारावे, त्याच्या मोडतोडीची दुरुस्ती करावे आणि यहूदा व यरूशलेम यात आम्हाला आश्रयस्थान मिळावे. तरी आमच्या दास्यात देवाने आमच्यात त्याग केला नाही आणि परदेशामध्ये सुद्धा आम्हाला कृपादृष्टी भेटलेली आहे. आमच्या परमेश्वर कधी त्यागणारा परमेश्वर आहे. इब्रिकरांस पत्र 13 अध्याय 5 आणि 6 मध्ये पाहत आहे. हिब्रूज 13, 5 and 6. इब्रिकरांस पत्र 13 अध्याय 5-6 मध्ये, तुमची वागणूक द्रव्य लोभा वाचून असावे, जवळ आहे तेवढ्यात तुम्ही तृप्त असावे, कारण त्याने स्वतः म्हटले आहे, मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही. म्हणजे तुला त्यागणार नाही, सोडून जाणार नाही, तुला टाकणार नाही. 6 वचनामध्ये, म्हणून आपण धैर्याने म्हणतो, प्रभू मला सहाय करणार आहे, मी भिणार नाही. मनुष्य माझे काय करणार? मनुष्य आमचा परमेश्वर जेव्हा आम्हाला त्यागत नाही, सोडत नाही, आमचा हात धरून नेतो, आम्हाला कशाची भीती नाही, मनुष्याची भीती नाही आहे. प्रभू आम्हाला सहाय्य करतो. तो तुम्हाला कधी या वर्षामध्ये सोडणार नाही, त्यागणार नाही, तुमच्याबरोबर असणार. कुठल्याही मनुष्याबद्दल काळजी करू नका, घाबरू नका. देव आमच्याबरोबर आहे. देव आमच्याबरोबर असलं तर आमच्या विरुद्ध कोण उभं राहणार? तुम्ही रोमक्रांस पत्र त्याच्या 8 अध्याय 31 वचनामध्ये, रोमक्रांस पत्र 8:31, रोमन्स 8:31. तर मग ह्या गोष्टीवरून आपण काय म्हणावे? देव आपल्याला अनुकूल असल्यास आपल्याला प्रतिकूल कोण? देव आमच्याबरोबर आहे, आमच्या हात धरून आहे, तर आमच्या विरुद्ध कोण करणार आहे? विरुद्ध कोण उठणार आहे? कोणी उठणार नाही. म्हणजे देव प्रवचन देतो की मी तुला त्यागणार नाही. देव आपल्या वचनामध्ये स्थिर राहतो, ते वचनात कधी बदलत नाही. रोमक्रांस पत्र 4:21 मध्ये, रोमक्रांस पत्र 4:21, रोमन्स 4:21, अब्राहमने काय विश्वास केला? परमेश्वर देव आपण दिलेले अभिवचन पूर्ण करण्यासही समर्थ आहे, अशी त्याची पक्की खात्री होती. देवाने अभिवचन दिले, प्रवचन दिले, वचन दिले तर ते पूर्ण करण्याचं सामर्थ्य देवाकडे आहे. देवाने म्हटलं ना, मी तुला त्यागणार नाही, सोडणार, तुझ्या बरोबर असणार, त्याच्या वचन स्थिर आहे. मती
28:20 मत्ती 28:20 येशूनं म्हटलं, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे. मी तुमच्याबरोबर आहे, तुम्हाला सोडणार नाही. या युगाच्या समाप्तीपर्यंत, या जग युग समाप्त होऊ दे, तर देवबापा आम्हाला सोडणार नाही. तर आम्हाला कशाची भीती? देवाने प्रवचन दिलेलं आहे, वचन दिलेलं आहे, त्याप्रमाणे तो आमच्याबरोबर असणार. हालेलुया. आणि दुसरी गोष्ट, सास्ते 4:31 ड्यूटोनॉमी 4:31, सास्ते 4:31 ड्यूटोनॉमी 4:31, का तुझा देव परमेश्वर हा दयाळू देव आहे. तो तुला अंतर देणार नाही, तुझा नाश करणार नाही, आणि तुझ्या पूर्वजांची त्याने शपथपूर्वक केलेला करार तो विसरला नाही. परमेश्वर दयाळू देव आहे, म्हणून आम्हाला अंतर देणार नाही, आम्हाला सोडणार नाही. आमच्या देवासारखा दयाळू परमेश्वर कोणी नाही आहे. तो एवढं दयाळू आहे. मिका 7:18 आणि 19 मिका 7:18-19 मिका 7:18-19 तुझ्या समान देव कोण आहे? तू अधर्माची क्षमा करतोस, आमचे गुन्हा क्षमा करतोस, आपल्या वतनाच्या अवशेषाच्या अपराध मागे टाकतोस, आमच्या अधर्माची क्षमा करतोस, अपराध मागे फेकून देतो, आणि आपला राग सर्व काल मनात ठेवणार नाही, कारण त्याला दया करण्यात आनंद वाटतो. आमचा प्रभू का दयाळू आहे? तो आम्हाला सोडणार नाही. त्याला दया करण्यामध्ये आवड आहे, आनंद आहे. आणि 19 वचनामध्ये आपण पाहिला होता, तो वळून पुन्हा आमच्यावर दया करेल. पुन्हा पुन्हा परमेश्वर दया करतो, आमचे अपराध पायाखाली तुडवील. तू त्याचे सर्व पापे समुद्राच्या डोहात टाकशील. एवढं दयाळू परमेश्वर आहे. आमच्या अधर्माचा क्षमा करतो, आमच्या अपराधाला मागे फेकून देतो, आमच्या सर्व पापाला समुद्राच्या खाली एकदम खोल पाण्यामध्ये फेकून देतो. आज मनुष्य काय करतो? तुम्ही एकदा काय गोष्ट सांगितलं चुकीनी, एकदा काय गोष्ट केली तुम्ही चुकीनी, ते सतत सांगत राहणार, ए तो असं बोललास ना, ए तो असं केलास ना. पण देव असा नाही आहे. सर्व अपराध क्षमा करतो, अधर्म क्षमा करतो, अपराध फेकून देतो. तो दयाळू परमेश्वर आहे. पण देव वचन दिलं तर पूर्ण करणारा परमेश्वर आहे, म्हणून तो आम्हाला त्यागणार नाही. दुसरं, देव दयाळू परमेश्वर आहे, तो दया दाखवणार, आमच्यावर रागावणार नाही, म्हणून तो आम्हाला कधी सोडणार नाही. आणि तिसरं एक गोष्ट पाहूया, 1 शामुएल त्याच्या 12 अध्याय, 1 शामुएल 12 अध्याय त्याच्या 22 वचनामध्ये, 1 शामुएल 12:22, 1 शामुएल परमेश्वर आपल्या थोर नामास्तव आपल्याला लोकांचा त्याग करणार नाही, आपल्या लोकांचा त्याग करणार नाही. कारण परमेश्वराने कृपावंत होऊन तुम्हाला आपले प्रजासन केलेले आहे. थोर नामास्तव देव आपल्या नामाच्या कारणाने आम्हाला त्यागणार नाही, कारण त्याने आमच्यावर प्रेम करून कृपा ठेवून त्याच्या प्रजासन केलेलं आहे. आम्ही स्वतःन प्रभूच्या लोक झाले नाही, त्याने आम्हाला निवडले, त्याने आम्हाला आपल्या लोक बनवले. हो, त्याचा एवढं मोठं नाव आहे, त्या नावाकरता तो आपल्याला कधी त्यागणार नाही, कधी तुम्हाला त्यागणार नाही, सोडणार नाही. पहिलं गोष्ट आपण पाहिलं, आमच्या परमेश्वराने वचन दिलं तसंच आमच्याबरोबर राहणार, आम्हाला त्यागणार नाही. आणि दुसरी गोष्ट, दयाळू परमेश्वर आहे, कृपाळू परमेश्वर आहे, कधी आम्हाला त्यागणार नाही. तिसरं, त्याचं नाव एवढं श्रेष्ठ आहे, त्या नावासाठी तो आम्हाला कधी त्यागणार नाही, आम्हाला सोडणार नाही. न त्यागणारा परमेश्वर आहे, कधी न त्यागणार, कधी आम्हाला विसरणार नाही. त्याने वचन दिलं ना, त्याप्रमाणेच करणार. त्याचं महत्त्वपूर्ण नाव आहे, कधी तुम्हाला त्यागणार नाही. काय पण असू दे. यहोशुआ 1 अध्यायामध्ये 1 अध्याय
5 वचनामध्ये योशुवा 1:5, जोशुवा 1:5, तुझ्या आयुष्यात तुझ्यापुढे कोणाच्याही टिकाव लागणार नाही. जसा मोशेबरोबर मी होतो तसा तुझ्याबरोबरही मी असेन. मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही. परमेश्वर म्हणतो, आता मूसा वारून गेला तरी परमेश्वर म्हणतो, मूसाबरोबर जसं मी होतो तसं मी तुझ्याबरोबर असणार, तुला त्यागणार नाही. म्हणजे आमचा देव न बदलणारा परमेश्वर आहे. इब्रिकरांसपत्र 13:8 वचनामध्ये, इब्रूज 13:8, इब्रिकरांसपत्र 13:8 येशू ख्रिस्त कोण आहे? काल, आज व युगानुयुग सारखाच आहे, तो कधी बदलत नाही. आमचा देव न बदलणारा परमेश्वर आहे. मूसाबरोबर होतो तसं तुझ्याबरोबर असणार, तुझ्याबरोबर असा आहे, तुझ्या मुलाबरोबर असणार. मी कधी बदलणार नाही. न बदलणारा परमेश्वर आहे, म्हणून तो म्हणतो तुला कधी न त्यागणार. हा प्रार्थना करणार आहे. तुमच्यासाठी जीव दिलेला परमेश्वर तुम्हाला त्यागणार नाही. या जगामध्ये येऊन एकच देवाने सर्व मानवाकरिता, मानव लोकाकरिता आपला जीव अर्पण केला, जीवदान केला, प्राणदान केला. एकच देव तो येशू ख्रिस्त आहे. म्हणून तुमच्या स्वप्र अपराधासाठी तो स्वतः मार खाल्ला, स्वतः क्रूसावर टांगला गेला, मेला, तिसरा जिवंत उठला. आज पण जिवंत परमेश्वर आहे. म्हणून तुमच्याबरोबर तुमच्या पुढे हात पुढे करून म्हणतो, ये मी तुला हळून धरतो, तुला सगळेच ध्यानार नाही. त्याचा हात धरून घे, त्याच्याकडे या. चला प्रार्थना करूया. पत्र बाबा धन्यवाद हो. या जगामध्ये येऊन जगाच्या संपूर्ण लोकांच्या पापाला हरण करून नेणारा एक कोकरा तोच आहे प्रभू राजा. हो प्रभू, तू वचन दिलेलं आहे, मी तुला कधी त्यागणार नाही, तुला सोडून जाणार नाही, तुला असं टाकणार नाही. हो, तो वचन दिलं तर त्याप्रमाणे करणारा परमेश्वर आहे. आज प्रत्येकाच्या मनामध्ये धीर दे, धैर्य दे आणि विश्वास दे प्रभू राजा. हो प्रभू, आणि तू दयाळू परमेश्वर आहे, कधी आम्हाला त्यागत नाही. एवढं दया की आमच्या अधर्म क्षमा करतो, अपराधाला मागे फेकून देतो. आज तुझ्याकडे जे पण माफी मागतात प्रत्येकाच्या पापाच्या क्षमा दे प्रभू, निश्चय दे प्रभू. आणि तुझ्या दयाच्या कारणाने त्यांचा हात धरून की त्यांना चालव प्रभू राजा. हा तुझं नाव तोर नाव आहे. या तोर नावासाठी तो आम्हाला त्यागत नाही. येशूच्या नावावर आसमान आकाशामधील लोक, या जगामधले लोक, जगाच्या खाली जे लोक आहे सर्व येशूच्या पुढे दंडवत करतात. असं मोठं नाव आहे. त्या नावा कारणाने तो आम्हाला कधी त्यागणार नाही प्रभू. हो प्रभू, आणि तो बदलणार नाही. मूसाबरोबर जसा होता आज युशुवाबरोबर आहे, उद्या आमच्याबरोबर असणार. न बदलणारा परमेश्वर आहे, म्हणून तो कधी आम्हाला त्यागत नाही. हे विश्वास प्रत्येकांना दे प्रभू. आज प्रत्येकांना हे स्मरण येऊ दे की एक आम्हाला न त्यागणारा, न बदलणारा एक परमेश्वर आहे, येशू ख्रिस्त. त्याला धरून घेऊ दे. तू त्यांना चालव प्रभू, आशीर्वादित कर. येशूच्या नावाने मागे तुम्हाला ऐक प्रभू राजा. आमेन आमेन. गॉड ब्लेस यू. देवबापा तुम्हाला आशीर्वाद करो. पुढच्या रविवारी दुपारी 3 वाजता पुन्हा भेटूया. आमेन. आमचा पत्ता बेतेल पेंटिकास्टल चर्च, बेतेल चर्च रोड, कामराज हायस्कूलचा मागे, 90 फीट रोड, धारावी, मुंबई 17. आमचा फोन नंबर 8850665361 किंवा 9833333222 किंवा 932334249695.